समुपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा ग्रन्थं महिं न पारन्ति परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधिगृह्णन् ममापीश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्येति जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आली जिथे गीत ओवी सवे वेद झाली तुझ्या शब्द शब्दात सायुज्य नाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा इति महाद्वारा हरी भेटी धन्य हरिभक्त जन्मला ज्या वंशी सकळ कुळासी तारियेल स्वर्गीची पूर्वज इच्छिता तिरज वंशी भक्तराज व्हावा कुणी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय
ज्या श्री तुकोबारींच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता शिवपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज, श्री महाराजांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला आपल्या वाडवडिलांचं, आपल्या पूर्वजांचं, आपल्या मात्या पित्याचं मनोगत सांगणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल खरं तर या अभंगावर मी किमान 100 कीर्तन वक्ते बाबांचे ऐकले असते. किमान 100 सांगतोय बरं का तुम्हाला. आम्ही एक दिवस सहज बाबांना विचारलं होतं, विदर्भामध्ये इलोऱ्याच्या जवळ महाशिवरात्रीची यात्रा झाली आणि बाबांचं श्राद्ध होतं. कीर्तनाला गेले, विचारलं त्यांना, बाबा तुम्ही कितीदा हा अभंग कीर्तनाला घेता? बाबांचे त्यावेळेचे शब्द मला आजही चांगले आठवतात. बाबा म्हटले, अरे काही अभंग तुकोबाऱ्यांची हे आशीर्वादाकरता घ्यावे लागतात. त्या अभंगाचा उपक्रम, उपसंहार, अन्वय सांगायच्या भानगडीत पडायचं नाही. जसं आपण श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा अभंगच आहे नाटाचा, पण अभंग आशीर्वादाकरता, स्तुती करता मानावा लागतो. नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरुराजा दंडवत, गुरुराया चरणी मस्तक ठेविला. या आशीर्वादाचे अभंग आहेत, नमस्काराचे अभंग आहेत. काही अभंग देवतेच्या नमस्काराचे आहेत, काही साधूच्या नमस्काराचे, आणि काही आईवडिलांच्या नमस्काराचे आहेत. आपल्या मात्या पित्यांना नमस्कार करणार हा अभंग आहे, आणि नमस्कार करून त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवण्याचा सुद्धा हा अभंग आहे. आपल्या आईवडिलांचं मनोगत तुकोबारे या अभंगाच्या द्वारा सांगतात. संकल्पित वेळी त्या अभंगाची भूमिका मला आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या या छोट्याशा गोंदेगाव नावाच्या गावामधील रहिवासी, वैकुंठवासी, प्रातस्मरणीय अशोकराव यशवंत कांगणे अर्थात नाना. नानांचा माझा परिचय चांगला होता. तुमच्या गावाला मला साधारणतः 10 वर्ष झाले असतील यायला. मी एसटीने आलो होतो ओंकार महाराज पंढरपूर. रात्री 2:30 वाजता पोहोचलो होतो येवल्याला, आणि 2:30 वाजता पोहोचून मला मोटरसायकल घेऊन घ्यायला आले. ते चिकार थंडी, मला वाटतं कार्तिकीचा सोहळा होता. आणि काय तो आनंद वेगळा असतो भक्ती साधनेचा. कार्तिकी वारी झाली आणि खूप आग्रह या तरुणांचा. तर मला वाटतं श्राद्धच होतं. विकास भाऊ, ही सगळी मंडळी, 3-4 पोरं आले होते घ्यायला. त्यानंतर मग एकदा सप्ताहामध्ये यायचा मला संधी आली होती. मधल्या काळामध्ये आपल्या सगळ्यांची भेट नाही, पूर्वत आपल्या सगळ्यांची आज भेट होते, आणि भगवत कृपेने ही सेवा करण्याचं सद्भाग्य मिळत आहे. वैकुंठवासी अशोक नाना यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या संपूर्ण परिवाराने आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. त्यांच्या पत्नी मातोश्री मीराबाई अशोक कांगणे, त्यांची सुकन्या सुरेखा रामदास बांगर, दुसऱ्या सुकन्या प्रमिला माणिक बोडके, कविता ज्ञानेश्वर दरगोडे, त्यांचे सुपुत्र आदरणीय धर्मादादा अशोक कांगणे, विकासभाऊ अशोक कांगणे, सोहम धर्मा कांगणे नातू, श्रावणी धर्मा कांगणे नात, संस्कृती विकास कांगणे नात, भाऊसाहेब संपत कांगणे पुतण्या, साहेबराव यशवंत कांगणे त्यांचे सहोदर आहेत, ज्ञानेश्वर काशीनाथ कांगणे पुतणे, वैभव पोपट कांगणे पुतणे आहेत. संपूर्ण कांगणे परिवाराच्या वतीने संतोष भैया आणि उपस्थित त्यांच्या नातेवाईकांच्या पवित्र उपस्थितीने आपण कृतज्ञतापूर्वक ही सेवा भगवंताकडे सुपूर्द करणार आहोत. आज भजन साथीला माझे ज्येष्ठ बंधू हरिभक्त परायण आदरणीय श्रीगोंद्यावरून महाराज रात्रभराचा प्रवास करून या ठिकाणी आले. आदरणीय हरिभक्त परायण ओंकारजी महाराज जगताप आहेत. महाराजांना वंदन करतो. सध्या महाराष्ट्रामध्ये तरुणांचा लाडका आवाज, महाराष्ट्रामध्ये इतकं प्रेम तरुणांचं मला नाही वाटत बाबा आतापर्यंत कोणाला मिळालं असेल. भविष्यात मिळेल नाही सांगता येणार. आपण मी काही भविष्यकार नाही, ज्योतिषी नाही, पण खरंच आम्ही पाहतोय त्यांना भरपूर तरुणांचं प्रेम. उभ्या महाराष्ट्रातून बरं का, एखाद्या जिल्ह्यातून नाही. एखादा जिल्हा, 2 जिल्हे, प्रत्येकाचा एक आवाका असतो फिरण्यात. पण आपल्यावर विशेष कृपा आहे ओंकार भाऊ, आपण महाराष्ट्र फिरताय. रात्रभराचा प्रवास करून ही सगळी मंडळी आले. मी 1 वाजता निघालो, ती कीर्तन झाल्यावर निघाले असते. मी 8 वाजता आमच्या
टोबे काकांकडे पोहोचलो. तिथं काकींचा आग्रह होता, स्नान केलं. इकडे 9:30ला पोहोचलो. आदरणीय श्रद्धेय योगेजी महाराज आहेत. पखावाजाच्या साथीला माझे बंधू धीरज महाराज आहेत. ओंकार महाराज रायते आहेत. म्हणजे महेश दादा आहेत धात्रक. ही सगळी भावंड आहेत. नंदू दादा, आदरणीय साहेब आज उपस्थित आहे. त्यांच्याकडे येणं झालं मधल्या काळामध्ये. आपल्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. संतोष भाऊ आताच आले आणि गावातील, पण पहिल्यांदा मला मनापासून आनंद एका गोष्टीचा वाटतोय, तुमच्या गावातले टाळ खूप चांगले हो. टाळवून गाव कळतं बा भजन करणार गाव. नाही तर काही काही टाळ, कोणता पावशेराचा, कोणता अर्धा पावसा, कोणता किलोचा. तो किलोचा खालीच ठेवलेला असतो, तो कोणी घेतच नाही. छोटी छोटी टाळ घेतात. आता टाळाची साईज लाईन लहान लहान होते का, घ्यायचा कंटाळा. हे फडकऱ्याची टाळ आहे. टाळ असाच असला पाहिजे मोठा, त्याचं वजन त्रास झाला पाहिजे, वाजवायला कष्ट झाले पाहिजे. उजव्या हाताला आमच्या विदर्भातलं एक वैभव आहे. सुरदासजी अंबादासजी महाराज टेकाडे आहेत. महाराजांना वंदन करतो. खरं तर उत्सवाला होते ते तुमच्यानं थांबून घेतलं. माझे फार जुने सहकारी, 10-1 वर्षापूर्वी माझ्या कथेला सुद्धा 7 दिवस माझ्यासोबत होते. महाराजांचा सगळ्यांच्या चरणी अंतःकरणपूर्वक नमन करतो. अधिक वेळ विस्तारात न घालवता माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल ज्या मंडपात तुम्ही बसलोय, हा मंडप कधी काळी बसलेल्या लोकांकरताही पडणार आहे. या भावनेनं वर्षी श्राद्धाचं कीर्तन श्रवण केलं पाहिजे. मग तो सांगणाऱ्याकरताही एकदा मंडप पडेल आणि ऐकणाऱ्याकरताही पडेल. कारण जीवन आपल्याला जगायला ज्या परमेश्वरानं दिलं, त्यानं या जीवनावर आपल्या बापदाद्याची मक्तेदारी गाजवण्याचा अधिकार आपल्याला दिलेला नाही. जगायला दिलेला आहे. काळ किती दिलाय ते माहिती नाही. कुठला काळ आहे तो, कुठली ती वेळ आहे ज्या वेळेला हा देह परमात्म्याला ज्याचा त्याला समर्पित करावा लागेल, काळाला द्यावा लागेल, तो निष्ठुर आहे. तो काही सांगून येत नाही. कधी या देहाची ईर्षाडवाडी होईल काही ते सांगता येतं महाराज. अहो, ज्या डोंगरानं जगायला ताकद दिली, ज्यानं अन्नद्रव्य दिलं, वनस्पती दिली, इंधन दिलं, त्यांच्या पशूंना चारा दिला, सगळं दिलं, तोच डोंगर एक दिवस अचानक अंगावर येऊन कोसळला. काळ फार निष्ठुर आहे. समृद्धीचं काम चालू आहे. कालची दुर्घटना पाहा तुम्ही. ज्यांनी पोट भरायचं साधन दिलं, 2-3 वर्ष झाले ज्या समृद्धी महामार्गावर मजूर काम करताय, कितीतरी रुपये बिचाऱ्यांनी इकडून तिकडे पाठवले उदरनिर्वाह करता. इतक्या लांबून माणसं आली. माणूस घर तेव्हा सोडतो त्यावेळेला खरंच पोटाची व्यवस्था नसते. खूप लांबून माणसं थांबले, वर्ष 1.5 वर्ष पोरा सोडणं सोडून. पण ज्यानं जगायची भाकरी दिली तेच अंगावर येऊन पडलं. काळ इतका निष्ठुर आहे, ते काही सांगता येत नाही. त्यामुळं कधीतरी हा काळ निष्ठुरासारखा आपल्यावरही घालणार आहे, या भावनेतनं माणसानं परमार्थ केला पाहिजे. आणि ज्या वेळेला तो घालेल त्या वेळेपर्यंतच्या झालेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब भगवान परमात्म्याला तुम्हालाही द्यावा लागणार आहे आणि मलाही द्यावा लागणार आहे. कर्मण्येवाधिकार असते माम फलेषु कदाचन. आपण म्हणतो तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. जसं गीता माऊली म्हणते, कर्मानुबंधेनी मनुष्य लोके. बांधलेलं जीवन आहे कर्मातलं. कर्म करायला माणूस स्वतंत्र आहे, पण कर्माचं फळ भोगायला तो पारतंत्र्यामध्ये. इथं माणसं म्हणतात तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अरे येड्या, चिखल्याच्या गुळाला आकार द्यायला कुंभार लागतो. काय तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार? कोणीही सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो. तसं कुठलंही बिघडलेलं जीवन पांडुरंगाच्या पायावर घालायला ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे सारखा साधू लागतो. त्याशिवाय हे जीवन देवाच्या पायावर. आपल्याला वाटतं परमार्थ करणाऱ्याला आत्मविश्वास निदान अंतकाळापर्यंत निर्माण व्हावा की नाही, मी खरंच चांगला जगलोय. जो लोकांचं सोडून द्या, लोक राजाला सुद्धा शिव्या घालतात आणि बेकारालाही शिव्या घालतात. एकांतात बसून ज्ञानोबा यांच्या, निवृत्तीनाथांच्या, भगवान बाबांच्या, तुकोबा यांच्या जे संत आपल्या आराध्य असतील त्यांच्या पुढे बसून स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. तो कीर्तनकाराने हबपणही विचारला पाहिजे आणि तुम्ही विचारला पाहिजे, मी खरंच किती चुकलोय आणि किती बरोबर आहे. याची वजाबाकी जास्त होते की काहीतरी बेरजेच आयुष्यात सापडत आहे. याचं उत्तर जर तुम्हाला मला मिळत असेल तर मला असं वाटतं आपला प्रवास चांगल्या दिशेनं चाललाय. अंतकाळाचा धाक माणसाला राहू नये, झाला परमार्थ.
मरणाची भीती माणसाला असू नये. उद्या मेलो मी तरी मी खरंच चांगलं काहीतरी आयुष्यात केलेलं आहे असं धाडस झालं, आत्मविश्वास आला की जीवन संपलं. समजावं आपलं आयुष्य कळसाला गेलं, पूर्णतेला गेलं. काही लोकांना अजूनही जगावं वाटतंय, खूप जगावं वाटतं, आयुष्य खूप मिळावं वाटतं, पण मिळालेलं आयुष्य सत्कर्म करावं वाटत नाही, काही चांगलं जगावं वाटत नाही, काही भगवत साधना करावी वाटत नाही, संत सेवा करावी वाटत नाही. उभं परमेश्वरानं दिलेलं आयुष्य केवळ प्रपंचाकरता खर्च करणारी माणसं इथं लाखो गंतीनं पडलेली आहेत महाराज. काही टक्केवारीतला समाज असा आहे जो प्रपंच साधूनही परमार्थ करतो. काही टक्केवारीतला समाज असा आहे ज्यांना प्रपंचाचा लवलेश नाही, केवळ परमार्थ करतात. आणि काही टक्केवारीतला समाज असा आहे जो प्रपंचही करत नाही आणि परमार्थही करत नाही. ते मध्ये अडकलेले, त्यांना धड ना प्रपंचाचा अर्थ कळाला ना परमार्थाचा अर्थ कळाला. एका जनार्दनी ग्रहस्थाश्रमी बरानाथ महाराज म्हटले, ग्रहस्थाश्रमात सुद्धा साधना होते, परमार्थ होतो. कोण म्हटलं नाही होत? आत्मविश्वास असला पाहिजे की नाही माणसाला काहीतरी स्वतःच्या कर्मावर. नाही नाही, देव माझं वाईट करणारच नाही, मी इतकं काही वाईट केलं नाही, कोणाचं नाही करणार परमात्मा माझं वाईट. आत्मविश्वास. पाण्यामध्ये छत्री घेऊन गेल्यावर पाणी बंद होणार नाही, पण आत्मविश्वास तर निर्माण होतो की छत्री मला भिजू देणार नाही. तशी आपण करत असलेली उपासना पूर्णतेला जाईलच सांगता येत नाही, पण निदान वाया तरी घालवणार नाही. चुकीच्या दिशेला, वाम मार्गाला, अधोगतीला, तर अध्यपतनाला तरी आपल्याला नेणार नाही. त्यामुळं वर्षी श्राद्धाच्या कीर्तनाला येते वेळी असं समजू नका हे अशोक बाबांकरताच आहे, हे आपल्याकरता ये. त्यांचं झालं आता, त्यांनी परलोक यात्रा सुरू केलेली, इहलोकाची यात्रा संपवली. आपलं काय? त्याकरता ही जाणारी महात्म्य आपल्यावर कृपा करतात आणि आपल्याला सांगतात तुम्ही सावध व्हा. तुकोबारांनी सांगितलं ना, सावध झालो सावध झालो हरिचालो जागर हो, हरिचालो जागर पळून या गेली झोप. आमची झोप गेली पळून. झोप अर्थात आमचं पाप पडून गेलं, जे आम्हाला आळसापर्यंत नेत होती, विकारापर्यंत पोहोचवत होती. आम्ही आता सावध झालो. वेळ आपली आहे म्हणून तुकोबार आहे आपल्या आई वडिलांचं मनोगत सांगून आपल्याला सावध करतात. सध्या वर्तमान काळातली माणसं म्हणतात काय होते हो, कर्म 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 म्हणताय, या कर्मकांडात अडकू नका, नका अडकू कर्मकांडात, पण कृपा करून टाळ पखावाज भजन कर्मकांडात आणू नका. हे कर्मकांडापेक्षा 1000 पटीनं श्रेष्ठ आहे. कर्मकांडात नाही अडकवलं आपल्याला, कर्मकांडाचा धिक्कार विरोध नाही संतांनी केला, पण भजन साधनाला जितकं महत्व दिलं महाराज तितकं अन्यत्र कुठल्याच साधनाला दिलेलं नाही, कुठलेच नाही. तुम्ही तुमच्या कर्माबद्दलची स्वच्छ धाडसाची स्थिती निर्माण केली की ती भजनानं होऊ शकते. चांगल्या चांगल्याला भीती वाटते महाराज, माझ्याकडे लक्ष द्या. तो आवाज काही बंद होणार नाही, हवा खूप आहे. भीष्माचार्य शरपंजरी पडलेले, ऐका, अनेक बाण अंगात गेलेली, आणि भीष्माचार्य वाट बघताय परमेश्वराची, भगवंत येतील मला भेटायला, मला देवानं वचन दिलंय. ध्यानाला बसलेले परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना रे आपल्याला एका साधूला भेटायला जायचंय. कोण्या? भीष्माचार्यांना. का म्हणे? ते तर कौरव पक्षातले. ते कोणत्याही पक्षात असो, सेवा माझी करत आहे. सध्या तसंच चाललंय, कोण कोण्या पक्षात आहे काय मिळ लागणार. अहो तिकडच्या पक्षात राहून तुमची सेवा, हो माझी सेवा करत आहे ते. अर्जुना, भीष्माचार्यासारखा महान साधू मी पाहिला नाही. कोणाचे शब्द हे? देवाचे. तुम्ही श्रीमद भागवत महापुराण वाचा, काही भाग आलाय महाभारतातला सुरुवातीला प्रथम स्कंदात. काय भगवंतांनी वर्णन केलं भीष्माचार्याचं. भगवंत अर्जुनाशी बोलताना सांगतात, अर्जुना रे युद्ध आणि प्रेम या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी आहेत. रागामध्ये कोणी प्रेम करत नाही समोरच्यावर. तुमच्या गावात गोंदेगावमध्ये भांडण चालू झालं, कोणी म्हणतो सुरुवातीला श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती, कोणी म्हटलं तुमच्या गावात असं? भांडणाची सुरुवात शिव्यांनी होती. मग तिकडची शिव्या ऐकली की माणसाचा हळूहळू मग पारा चढतो, मग मजा येते भांडणार. मग इकडून काही शिव्या दिल्या जातात, मग तिकडून काही शिव्या येतात. जेवढ्या जेवढ्या खालच्या दर्जाच्या शिव्या आल्या तेवढ्या तेवढ्या मग इकडून क्रोध येतो. याला भांडण म्हणतात.
भीष्माचार्यांच्या हातात धनुष्य आहे आणि बाण सोडताय. रागातली कृती आहे की प्रेमातली आहे? कोणते गावकर बोला बोला. रागातली कृती, रागातली पण अंतःकरण प्रेमाचं आहे. बाणाला परमात्म्याच्या दिशेनं सोडायचे. पहिला बाण भीष्माचार्य युद्धभूमीवर कुरुक्षेत्रावर, आणि पहिला बाण सोडता बरोबर तो बाण भगवंताच्या चरणाजवळ जायचा आणि फुलांची उधळण करायची. काय प्रेम असेल. बाण लावायचं धनुष्याला म्हणायचं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी ही नाथ नारायण वासुदेव. जमेल आपल्याला. मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभे बिन जीवा दुःख देतो, लाभे बिन जीवा. जो मत्सर मला त्रास देणार आहे त्याला मी माझ्या अंतःकरणात थारात देणार नाही. हे ठरलेलं होतं भीष्माचार्यांचं. आणि ते शरपंजरी पडलेले. चल अर्जुना, त्यांच्या भेटीला गेलं पाहिजे. भेटीला गेले महाराज. रडायला लागले भीष्माचार्य. डोळ्याला पाणी आलं. हात उचलता येत नव्हते. भगवंत पाहला. खूप प्रेम देवावर. आजही दरमहा महिना वारकरी पंढरपूरला गेले की देव पाहिल्यावर रडतात ते. का? अहो या शुद्धवारीपासून तर त्या शुद्धवारीपर्यंत देवाची वाट पाहता महाराज. काही लोकांचं इतकं प्रेम आहे परमात्म्यावर. बोधेबाबांचं जीवन जवळून पाहण्याचा योग आला. असे बाबा टेकायचे खांबाला, असे थकलेले होते. पायाचा त्रास होता. सांगायचे नाही कोणाला. बाबा इतकी कुरूप झालेले होते बाबाच्या पायात, कारण चप्पलच घालत नव्हते. कुरूप चंद्रभागेतून अनेक खडे पायात गेलेले. ते काढायचे सुद्धा काही. बाबा पायाला हात लावू देत नव्हते कोणाला. असे खांबाला टिकून आणि भगवंत पाहत राहायचे. बाबाची मुद्रा ज्या लोकांनी पाहिली ते नको हसायचे बाबा देवाकडे पाहून. ध्यान आले जे हास्य वदन, त्यातो निसांडोनी वदन, केवळ हास्याचे करावे ध्यान, हास्या माझी मन घालून या. देवाचं हसणंही पाहिजे, देवाचं रडणंही पाहिजे. आपल्याला काय कळतो देवाचं हसणं, देवाचं रडणं? आपल्याला देवानं केलेले फक्त भौतिक साधनं करतात. माझ्या विहिरीला पाणी लागू दे, पोराचं लग्न होऊ दे. काय लोकांनी देवाच्या आशीर्वादाची किंमत कमी केली. तुमच्या पोराबिराचं लग्न होणं हे काही देवाची कृपा नाही. तुमच्या विहिरीला पाणी लागणं लगते काही देवाची कृपा नाही. लग्न झालं तेवढं लोक म्हणतात बाबा कृपा झाली आमची. तिची ती, त्या बाबाची नाही. देवाची कशाची कृपा? असं पाहत राहायचे. भीष्माचार्यांचं प्रेम होतं देवावर. पाहल्या पाहल्या डोळ्याला धारा लागल्या महाराज. आणि भगवंत म्हणतात काय झालं, तुमच्या डोळ्याला पाणी आहे, काही सेवा आहे देवा? अंतकाळात सुद्धा भीष्माचार्यांनी सेवा विचारली. काही नाही, हे युधिष्ठिर महाराज आले, हे नकुल आहे, सहदेव आहे, अर्जुन आहे, भीम आहे, यांना जरा उपदेश करा. ते म्हटले कसला उपदेश करायचा? भीष्माचार्यांना प्रश्न विचारला युधिष्ठिरांनी. मी कुरुक्षेत्रावरच सांगतोय तुम्हाला. काय प्रश्न आहे? युधिष्ठिर वाच किमेकम दैवतम लोके किम वापेकम पनायनम स्तुवंत कम कमर्चंत प्राप्नुयुर्मानवा शुभम हो धर्म सर्व धर्मान भवत परमो यथा. हा प्रश्न विचारला कुरुक्षेत्रावर. या प्रश्नाचं उत्तर श्रीमद भागवतात दिलं. दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागशः श्री धर्मान भगवत धर्मान समासव्यास योगतः. राजधर्म काय, दान धर्म काय, श्री धर्म काय? मणिपूरवाल्यांनी श्री धर्म वाचला पाहिजे. आज नग्न स्त्रियांच्या आपल्या लक्ष्मीला, आपल्या आदिशक्तीला या देशात त्याची नग्न धिंड निघते महाराज. काय भारताची मान शर्मेने एका क्रियेनं घातली. निर्दयी घटना आहे ती. या महिन्याभराचा तपशील युएसएने युनोने जाहीर केला की मणिपूरमुळे भारताचा जेवढा अपमान झाला तेवढा इतिहासात आतापर्यंत कधी झाला नाही. सांगा. हजारो महिला तिथं गर्भवती आहेत. हजारो. काय वाटत असेल त्या माऊलीला? शेवटी बाळ आहे तिचं. ते इतका अत्याचार, इतका निर्दयीपणाचा कळस. काय स्त्री आपल्याला आशीर्वाद दिलो, भोगाचं साधन करून टाकलं तिला. ही भोगाची स्त्री आहे. ही माझी पत्नी नाही, ही माझी बहीण नाही, ही माझी आई नाही. संपून गेले जगातले नाते. अरे क्षणिक सुखाची स्त्री, तिचं आयुष्य तुम्ही त्या सुखाकरता बर्बाद करून टाकताय.
ती क्षणाची पत्नी आयुष्यभराची आई आहे. बायको सुद्धा आईच आहे नवऱ्याची, सांभाळच करते महाराज. अंतकाळामध्ये नवऱ्याच्या सोबत बायको असली तर सांभाळ करते. जितकी तारुणपणात नवऱ्याची सेवा करते तितकी म्हातारपणात सुद्धा करते. महाराष्ट्रातली या देशातली स्त्री 50-50 वर्ष झाले आपल्या बापदाद्यांच्या लग्नाला, अजून सुद्धा आपली आई आपल्या बापाची सेवा करते, अजून सुद्धा ताट नेऊन ठेवते मालकापुढं. महिलांनी क्रांती केली या देशात, सेवेत समर्पण. अहो, आंधळ्या माणसाबरोबर बायांनी लग्न केले, पांगड्याबरोबर लग्न केले. धाडसानं बोलतो, एखाद्या अपंग स्त्री बरोबर लग्न करायचं धाडस माणसाचं होत नाही, पण अपंग माणसाबरोबर आयुष्य काढायचं धाडस त्या माऊलीकडे. आणि तिनं प्रपंच थाटला. भर तारुण्यात मालक गेल्यानंतर 5-5 वर्षाच्या पोरावर महिलांनी आयुष्य काढलंय महाराज. हजारो उदाहरणं या देशातली. हे कीर्तन नाही, भाषण नाही, तुमच्या माझ्या घरातली चित्र आहे. तो स्त्रीचा धर्म भीष्माचार्यांनी सांगितला. काय माऊलीचा धर्म आहे. मला आनंद वाटतो त्या माऊलींच्या धर्माबद्दल. भीष्माचार्य बोलतात, सगळं झालं व विष्णू सहस्रनाम सांगितलं, मी तुम्हाला अंतकाळ सांगतोय, येऊ का मी आता. त्यावेळेला भीष्माचार्य म्हणतात, देवा खरं सांगतो इथून जायला आलाय का. अरे तू न्यायला आलाय मला, तू काय देवा अंतकाळ सुद्धा माझी चेष्टा करतो. एक प्रश्न विचारू दे आणि मला निघू दे. काय विचारा. काही चुकी नव्हती देवा, तरी बाण घातले अंगात आमच्या. काय पाप केला देवा. मला आठवतं तेव्हापासून मी कोणतं पाप नाही रे केलं. वडिलांची खूप सेवा झाली, परंपरेची सेवा झाली, पुराण झाली. तुझे 1000 अंतकाळात ज्याला आठवतात त्याला तू बाण घालतो अंगात. काय चुकलं आमचं. आत्मविश्वास असतो, मी कोणतं पाप केलं नाही. एकदा जोग महाराज त्र्यंबकेश्वरला आले आणि कुशावर्तावर स्नानाला गेल्यावर जोग महाराज उडी घालणार. तिथं ब्राह्मण देवता म्हटले, महाराज संकल्प सोडा. बरोबर, पापो हम पाप कर्म. म्हटले थांबा, हा श्लोक कशा करता म्हणायचा. अहो म्हटले, हा श्लोक म्हटला की झालेले पाप नष्ट होऊन जातात. जोग महाराजांनी छातीवर हात ठेवला. तुम्ही वाचा चरित्र, तुमच्या त्र्यंबकची गोष्ट आहे. हात ठेवला हृदयावर. जोग महाराज म्हटले, या पंढरीच्या वारकरी असलेल्या विष्णुवा जोगांना आठवतं, मी अजून माझ्या जीवनात कुठलं पाप केलेलं नाही. धाडस आहे जगण्याचं. आपण म्हणू शकतो असं हब हप म्हणू शकत नाही. बसलेल्यांचं सोडून द्या. प्रामाणिकपणाला कबूल करतोय, सगळ्यांनी कबूल करावं यापेक्षा आहे. हे काय तुम्हाला बरं वाटण्याकरता गप्पा चाललाय. अरे कोणीतरी पाहणार आहे ना विशाल महाराज खोलेला, कुठेतरी दरवाजा आहे ना. हे काय नियम परोपदेशन पांडित्यम पोपटपंची तुम्हाला सांगण्याकरताय. वारकरी संप्रदायात असा नियम पैदा झाला नाही अजून की जो सांगणाऱ्या करता सोडून ऐकणाऱ्या करताय. आपल्या तत्वप्रणाली सुद्धा ते बसत नाही. इथं ज्यांनी स्वतःच्या आरत्या ओढून घेतल्या त्याची टिंगर जोडली जमानं. काय ताकद आहे महाराज तुमची माझी तिथं. ज्ञानोबारा नंतर आरती आहे, मुक्ताबाई नंतर मुक्ताबाईंची आरती. आपण कोणाची लेकरं आहोत. आपण समर्थाची पोरं आहे. आम्ही स्वतःच उदो करण्यात आयुष्य काढत नाही. संत पदवी नको आम्हास हे प्रमाण म्हटलं होतं गुरुकुलात नागपूरच्या विद्यापीठात. जोग महाराजांनी संत म्हणू नका आम्हाला, आम्ही सगळे ज्ञानोबारांची सेवक आहे, वारकरी संप्रदायातला कोणी संत नाही असं जोग महाराजांनी म्हणावं. काय अंतःकरणाची विशालता असेल. मी कोणतं पाप केलं नाही, हे बाण का घातले बोल देवा पटकन. भीष्माचार्यांपुढे देवानं हात जोडले आणि भीष्माचार्यांना परमात्मा जवळ जाऊन म्हणताय, तुम्ही कोणतं पाप नाही केलं, पण उदंड वृत्तीने एकदा रस्त्यात पडलेला सरडा फक्त बाजूला फेकला, तो कुपात जाऊन पडला. त्या कुपामध्ये, काटेरी कुपामध्ये तो सरड्या 6 पळ राहिला. काल मापनातलं छोटं माप आहे, 6 पळ. पण दुर्दैव असं आहे, आपल्या परंपरेत पुण्यालाही व्याज मिळतं आणि पापालाही व्याज मिळतं. आता या विकासरावांनी, धर्माबाबांनी, अशोक बाबांच्या सेवे म्हणून हे पुण्यस्मरण ठेवलं. हे पुण्य आहे. या पुण्याला इंटरेस्ट मिळणार आहे, दररोज व्याज मिळणार आहे, हे वाढत राहणार आहे. पण जर आपल्याकडून काही पाप घडलं तर ते पाप, त्या पापाला सुद्धा व्याज आहे. दरमहा, दर शेकडा, चक्रवार व्याज आहे. व्याजाला व्याज आहे पापाला. आपल्याकडे 2 प्रकारचे पुण्य आहे, एक वैदिक पुण्य आणि एक भक्तीतलं पुण्य. वैदिक पुण्य केलं तर त्याला पुण्याला इंटरेस्ट मिळत नाही. सत्यनारायणाची पूजा करा, पुण्य होईल, पुण्याला व्याज नाही. पंढरीची वारी करा, पुण्यही होईल आणि व्याजही मिळेल.
यालाच तर संत म्हणतात. भक्तीतल्या पुण्याला व्याज आहे, व्याज. इथल्या पापाला सुद्धा व्याज आहे. त्या 6 फळाचं व्याज 6 महिने झालं. हसायला लागले भीष्माचार्य. आता बरं वाटलं मला तेव्हा. कर्माचा हिशोब चुकता झाला देवा, बरं वाटलं मला. हे प्रमाण भीष्माचार्य नाही लागू पडत. केले कर्म झाले ते भोगा, जे घडलं त्याचा परिणाम भोगायची वेळ जर भीष्माचार्यासारख्या साधूला असेल तर कीर्तनाला बसलेल्या प्रत्येकाने आपलं कर्म सुधारून घ्यायची संधी आपल्या आई वडिलांच्या निमित्ताने स्वीकारली पाहिजे, जी आज या कांगणे परिवाराला आहे. विठ्ठल विठ्ठल त्याला प्राधान्य आहे. तुम्हाला जर तुमचं जीवनमान सुधारायचं असेल तर तुम्ही अंतकाळ सुखी करायचा असेल, कर्माचा हिशोब आनंदाचा द्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या आई वडिलांचं जीवन पाहिलं पाहिजे. यद्यदाचरते श्रेष्ठा तत्तदेवेच उत्तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. एत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, किंवा एक श्रेष्ठाचरला जैसे पाहुनी जन वर्तते तैसे. इथं माणसं प्रपंचाचाच अभ्यास करतात, परमार्थाचा नाही. याला असं वाटतं तो सुखी तो सुखी तो सुखी. काय नाही महाराज, काय या सुखाच्या गप्पा मारायच्या प्रपंचातल्या. सगळे दुरून डोंगर साजरे. एका जावाने आपल्या सासऱ्याला फोन लावला, सासरे बुवा अहो काय तुम्ही पोरगी दिली आम्हाला, 3 टाइम मार देऊ म्हणे दिवसातून. 3 टाइम एका दिवसात 3 टाइम मारते म्हणे. काय फळ घातलं तुम्ही आमच्या पदरात एक कडू. सासरा म्हणे सांभाळ, त्या फळाचं अख्खं झाड मी सांभाळून राहिलो, तू काय फळाचं कौतुक करून राहिला. आपण वाटचाल पाहतो प्रापंचिक, पण परमार्थिक वाटचालीचा अभ्यास ना तुम्हाला करावं वाटतोय ना मला करावं वाटतोय. हा परमार्थिक अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या आई वडिलांचं जीवन बघावं लागेल. काय जीवन आहे त्यांचं आणि काय अपेक्षा आहे त्यांची. श्री तुकोबाराय म्हणतात त्यांच्या माफक अपेक्षा आहे आणि तुम्ही त्या पूर्ण केल्या पाहिजे. सांगा ना महाराज. आणि तुकोबाराय तुम्हाला कशा माहिती होत्या? आम्हाला सगळ्यांच्याच अपेक्षा माहिती आहे. तुकोबाराय म्हटले आम्हाला स्वर्गातल्या देवतांच्या अपेक्षा माहिती आहे, ब्रह्मादिकांच्या अपेक्षा माहिती आहे आणि तुमच्या आई वडिलांच्या सुद्धा अपेक्षा माहिती आहे. स्वर्गातल्या अपेक्षा स्वर्गीचे अमर मृत्यूलोकी भावा जन्मामा आस करती ब्रह्मादिक, ही ब्रह्मादिकांची अपेक्षा आहे. तशी आपल्या आई वडिलांची सुद्धा अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे? किमान त्यांची अपेक्षा आहे की या कांगणे परिवारात जन्माला आलेला मुलगा हरिभक्त असावा. धन्य हरिभक्त जन्मले
धन्य हरिभक्त जन्मला ज्या वंशी. तुकोबरे आपल्या आई वडिलांचं मनोगत सांगतात. त्यांना अपेक्षा आहे की आमच्या कुळात एखादा हरिभक्त जन्माला यावा. जर जन्माला आला मग सकळ कुळासी तारी येईल. ती का अपेक्षा आहे त्या अपेक्षेचं कारण तुकोबरे सांगतात. तो संपूर्ण कुळाचा उद्धार करेल याकरता मुलगा अपेक्षित आहे. याकरता हरिभक्त अपेक्षित आहे. याकरता एखादी कन्या घरामध्ये कुलाचार सांभाळणारी अपेक्षित आहे. तुम्हाला मलाही वाटतं आपल्याला मुलगा झालं पाहिजे, पण आपल्याला पोरग झालं पाहिजे एवढं वाटतं. हरिभक्त झालं पाहिजे वाटत नाही. माता यस्य पतिव्रताम पिता यस्य सुचिरभूतो. ज्याची आई पतिव्रता आहे, ज्याचा बाप सुचिरभूत आहे, ज्याच्या अंतःकरणात श्रीराम प्रभूचं भजन आहे, त्या बापाला जरूर वाटेल माझ्या घरी संतती योग्य जन्माला आली पाहिजे, ते हरिभक्त असावी. मुलगा बाबा असं कोणालाही वाटतं. त्यात काय नवल आहे. मुलगा होण्याकरता देवाच्या बापाने सुद्धा यज्ञ केला. यज्ञ नारायणातून परमेश्वर प्रकट झाले. तसा जर इतिहास पाहिला तर प्रत्येकाने मुलगा होण्याकरता अनेक देवांना प्रार्थना केलेल्या दिसतात, पण हरिभक्त होण्याची प्रार्थना तुकोबऱ्यांनीच निवडून काढली. त्या युवनाश्वलाही वाटत होतं मला मुलगा झाला पाहिजे. काही लोक म्हणतात शिजर शिजर. शिजरचा शोधच विज्ञानाने नाही अध्यात्माने लावला. तुम्ही पहा, युवनाश्व नावाचा राजा झाला श्रीराम प्रभूच्या अगोदर, हजारो वर्ष अगोदर. त्याला मुलबाळ नव्हतं. तुम्ही बोर नाही झाले. तसं मला कार्यकर्त्यांनी सांगितलं महाराज 2च्या पुढे जाऊ नका बुवा, 2 पर्यंत आमच्या गावाची कॅपॅसिटी. अण्णा चालेल ना? बघा आता बघूस. युवनाश्व नावाचा राजा, त्याला मुलबाळ नाही. त्याची पत्नी म्हणे अहो का हो, वय होत झालं, आपल्याला मुलबाळ पाहिजे ना, घराला वारसदार पाहिजे ना कुठेतरी. ओगावगात आठवलं म्हणून सांगतोय ऐका. मुलाकरता कोणी प्रयत्न करतो, प्रार्थना करतं. त्याकरता त्या युवनाश्वाने यज्ञ केला. यज्ञ नारायण प्रसन्न झाले. त्यांनी एक चरू दिला, घट, तांब्या म्हणा सोप्या भाषेत, आणि सांगितलं युवनाश्वा घे, या 6 महिने पाणी ठेव तुझ्या बायकोला उशेशी. जरोज अनुषपोटी पाणी पास तुझ्या बायकोला 6 महिने. 6 महिने जर यातलं अनुषपोटी पाणी पाजलं उठल्या उठल्या तर 6 महिन्यानंतर वैद्यराज येतील, तुझ्या बायकोकडे पाहतील आणि सांगतील सी इज प्रेग्नेंट, तिला दिवस गेले. तो म्हटलं वा वा, नारायणाचा आशीर्वाद घेतला. तो चरू दररोज बायकोनं भरून ठेवावा उशाला. 2-3 महिने झाले. मंत्र मार्गात कर्म मार्गात चुकी चालत नाही, अजिबात चुकी चालत नाही. थोडी चुकलं की त्याचा परिणाम भोगावा लागतो. भागवतामध्ये इंद्राला मारणारा पोरगा मागायचा होता, पण इंद्राच्या हातून मरणारा मागून घेतला. कोणा? ते दधीची ऋषी. रुद्रासुर जन्माला आला. दधीची ऋषींच्या हस्त्यांचं वज्र करून त्या रुद्रासुराला मारावं लागलं. रुद्रासुर इंद्राला मारणारा मागायचा होता, पण इंद्राच्या हातून मरणारा मागून घेतला. अनुस्वार बदलला, उच्चार बदलला म्हणून. इतका मंत्र मार्ग सूक्ष्म आहे म्हणून साधू संत आपल्याला जास्त त्यात ढकलत नाही. रात्रीची वेळ, उन्हाळ्याचे दिवस, वैशाखाचा महिना, बाहेर झोपलेले, पाणी उशाला ठेवलेलं. राजा अचानक झोपेतून उठला. युवनाश्व, त्याला पाणी पाहिजे होतं. पाणी 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 पाणी, घशाला कोरड पडली, तहान लागली. बरेच राजे अचानक झोपेतून रात्री उठले की राणीला त्रास देत नाही, स्वतः जाऊन पाणी पिऊन येतात. युवनाश्व निघाले पाण्याला, तेवढ्यात तांब्या लागला पायाला. बरं म्हणजे खालीच तर पाणी कशाला जावं लागतं. पाणी उचललं बुवा आणि पिला. 6 महिन्यात एकदा ती चूक झाली. 6 महिन्यानंतर वैद्यराज आले. तुम्हाला हे पटणार नाही पण मी पटवून देतो. वैद्यराज आले, युवनाश्वाकडे पाहिलं. युवनाश्वाला वाटलं आता हे सांगतील तुझ्या पत्नीला दिवस गेले. तो म्हणे बोला ना वैद्यराज. अरे म्हणे काय बोलू युवनाश्वा, सांगावं वाटत नाही. म्हटले काय दिवस? तिला नाही, बालक तुझ्या पोटात आहे. पट्टगाव आपल्याला ऐका. बालक वाढायला लागलं युवनाश्वाच्या पोटात. मग आता का पोराचा जन्म बापापासून कसा होईल? पहिलं शिजर झालं, युवनाश्वाचं पोट चिरलं आणि ते बाळ काढलं. बरं बाळ काढलं ठीक आहे, पण सगळ्याला दूध लागेल ना. दुधाचा आणि बापाचा अर्थार्थी संबंध नाही. ते माऊलीला मिळालेलं वरदान आहे. माऊली उदरतृप्ती करू शकते बालकाची. आपल्या आईने आपली उदरतृप्ती केली. आता त्याचं पोट कसं भरेल? श्रुतीमध्ये एक वचन तयार केलं. त्या वचनाचं नाव आहे मानधाता. मा म्हणजे माझा, धाता म्हणजे अंगठा. तो पोरगा इंद्राने सांगितलं माझ्या अंगठ्याला दूध पी. तो पोरगा अंगठा चोकायला लागला, त्याला दूध मिळायला लागलं. तेव्हापासून या हिंदुस्थानातल्या, या विश्वातल्या प्रत्येक बालकाला वर शापतोय
असं या जगात अजून पोरगा जन्माला आला नाही की त्यांनी अंगठा चोकला नाही तो मोठा झाला. आजही इंद्राचं वर शापत होत्या पोराला, तोंडात अंगठा घातल्यावर दूध मिळतच. ज्याच्या आईला दूध नाही स्तनामध्ये कासेमध्ये ते पोरग पा कायम तोंडात अंगठा ठेवतात. तुमच्या पोराकडे घालतात ना तुमच्याकडे अंगठा, म्हणजे इंद्राचा आशीर्वाद आहे बा तुमच्या पोराला. इंद्राचं वर शापत. मुलगा होण्याकरता प्रयत्न सगळे मत करतात, दिसून येतात, पण हरिभक्त होण्याकरता प्रयत्न युवनाश्वानी सुद्धा केले नाही. हरिभक्ता करता नाही, हरिभक्त व्हावा ही अपेक्षा तुमच्या माझ्या आई वडिलांनी केली. तुकोबा रे म्हटले काय आपल्या आई वडील नशिबाने महाराष्ट्रात आपला जन्म झाला, आमचा मुलगा पांडुरंगाचा उपासक असावा ही अपेक्षा आई वडिलांना आहे. आणि त्या अपेक्षेची पूर्ती तुम्ही करा. त्या अपेक्षेची पूर्ती करत असताना विवाहाची 2 कारणं आहेत. त्यातली पहिलं कारण इंद्रियांचं नियमन करण्याकरता विवाह आणि सत्प्रजा उत्पन्न होण्याकरता विवाह, जे आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये ग्राह्य धरलं. त्या सत्प्रजा उत्पन्न होण्याकरता केलेल्या विवाहातून हे प्रमाण सिद्ध होतं. तुमचा विवाह झाला की प्रत्येक आईने प्रत्येक पित्याने पांडुरंगाला परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे, काय आमच्या पूर्वजांची इच्छा आहे तसा मुलगा आमच्या घरात द्या. सकळ कुळासी तारी, जो सगळ्याच कुळाचा उद्धार करेल, संपूर्ण कुळाचा उद्धार करेल. मूळ पापी जैसे तैसे, जशी मागणी मागितली ना पुंडलिक रायाने, उतरी कासे लावून, जे जे काही पापी जे अभक्त दैत्य जे मातले त्या भूमीवर ज्यांचं ज्यांचं ओझं झालं त्यांचा निपात करायला जसा भगवंताला अवतार घ्यावा लागतो, जर विश्व सांभाळण्याकरता या विश्वाचं कुळ सांभाळण्याकरता भगवंताला यावं लागत असेल, तसं आपलं कांगणे कुळ सांभाळायला, खोले कुळ सांभाळायला कोणीतरी भगवत भक्त लागेल ना, कोणीतरी लागेल ना सदाचारी बालक. तुकोबारे म्हणतात देवा आमच्या कुळामध्ये ते व्हावं अशी अपेक्षा तुमच्या पूर्वजांची, माझ्या पूर्वजांची. स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तीराज, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता करता तू आम्हाला एक दान दे. स्वर्गीचे पूर्वज, आपले पूर्वज देवाला भेटले आणि देवाला सांगितलं वंशी भक्तराज व्हावा कोणी. ऐक ना देवा, आम्ही तर आलो स्वर्गात, अशोक बाबांचं म्हणणं आहे बरं काय, आम्हाला आणलं देवा आमच्या कर्माने इथपर्यंत, पण सदाचार घरामध्ये टिकेल अशी पिढी आमच्या घरात वाढू दे. असे तुमचे माझे सगळेच पूर्वज म्हटले. टाळ ज्यांच्या ज्यांच्या गळात आहे त्यांच्या पूर्वजांनी तर म्हटलंच आहे 100%. त्याशिवाय गळ्यात टाळ येतच नाही, त्याशिवाय भजन घडतच नाही. भजन घडायला उपासना पुण्य काहीतरी पाठबळ लागतं माग, काहीतरी वशिल्याशिवाय पाठबळाशिवाय ते घडत नाही. त्यामुळं आपल्या पूर्वजांचे हे उपकार आहे की त्यांनी आपल्याला भजनाकडे वळवलं. स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तीरज, वंशी भक्तराज व्हावा कोणी. आमच्या कुळामध्ये एखादा भक्तराज जन्माला घाल. जेव्हा जेव्हा कुळामध्ये भक्तराज जन्माला येतो त्यावेळेला कुळ कितीही अडचणीत असू दे. ज्ञानोबांचं कुळ अडचणीत झालं, पण मूर्तिमंत चारी जन्म हिच्या उदरी, काय निळोबारींची प्रमाण आहे.
म्हणून स्वीकारी आज्ञा माझी. विठ्ठलपंत, अरे तुमच्या कुळाला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या विश्वाच्या कुळासहित उद्धाराला पोहोचवणारी पिढी, कुलाचार सांभाळणारी पोरं, एक नाही दोन नाही. भक्ती आणि ज्ञान वैराग्य आवडी वसती उघडी तुझ्या अंगी. मूर्तिमंत 4 बालक, निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताबाई तुमच्या पोटी जन्माला येणार आहे. तुम्ही विवाह केला पाहिजे. हे कधीची भाषण आहे. विवाहाच्या अगोदर जावयाचं वर्णन केलेलं सिद्धोपंतांनी. तुम्ही वाचा ज्ञानोबारांचं चरित्र. सिद्धोपंतांच्या मुखातलं वर्णन आहे जावयाचं. काय? ज्ञानी रूपस सुकुलीन तरणा साधू तपस्वी असा, विद्यावंत विचारशील सुचिता सौजन्य सिंधू तसा, गांभीर्यादी गुणे सदा विलससी सत्पात्र भाग्यमा, जामाता हरिणे दिला न करिता सायासते आश्रमा. हे वर्णन आहे, जावयाचं वर्णन आहे. आपण आपल्या जावयाचं वर्णन. कन्यावर आहे ते रूपम माता वित्तम पिता श्रुत हा बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न इतरे जना. मुलीला वाटतं मुलगा हँडसम असला पाहिजे. कन्यावर आहे ते रूप माता वित्त, माईला वाटतं तो घरचा श्रीमंत असला पाहिजे. ऐकत नाही ती बाई. नाही नाही, अगं माळकरी, नाही नाही माळकरी बिळकरी सोडा, घरचा बरा पाहिजे. अगं टाळ वाजव, नाही नाही टाळ बिळ काय, थोडे दिवस वाजवतील ते. भारी हुशार आहे महाराज. माता वित्तम म्हणते श्रीमंत असला पाहिजे. बाप म्हणतो श्रीमंताचं झाल चुलीत, पिता श्रुता, तो हुशार असला पाहिजे. विवाह करताना ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुमच्या होणाऱ्या जावयाला लावा. विशेषतः मुलींनी लावून घ्या. माझी प्रार्थना आहे. तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहे. नुसतं कन्यावर आहे ते रूपम, रूपावर तुमच्या माझ्या बापानं आपल्या आईबरोबर विवाह केला नाही, आपल्या आईनं आपल्या बापाबरोबर विवाह केलेला नाही. आपण संस्कारी बापाची पोरावर लक्षात ठेवा. आपलं रक्त फार पवित्र आहे पुरी. नुसती श्रीमंती, नुसता पैसा, नुसतं देखणं वैभव ते पाहून कृपा करून तरुणपणात बाळून जाऊ नका. मलाही बहीण आहे. आमच्या अपेक्षा आहे तुमच्याकडून. ज्या दिवशी एका तरुण पोरीचं घरातून पाऊल निघतं, ती स्वतःच्या पद्धतीने तिचा विवाह थाटते, त्यावेळेला आयुष्यभर रडतो बाप. या बापाचं इतकं प्रेम आहे पोरी हो तुमच्यावर. तुमचं बरं नसलं तर या बापाचं संध्याकाळचं जेवण बंद होतं. एका सांजीवर जेवण येतं बापाचं. इतकं प्रेम आहे लेकीवर. लेकीचं कौतुक पाहिलं की बापाचं आयुष्य वाढतं 5 वर्षानं. माझ्या पोरांचं चांगलं आहे बुवा, मुलांचं चांगलं आहे. गरज आहे त्याची. जर सदाचारी पिढी तुम्हाला घडवायचं असेल तर सत्प्रजा उत्पन्न होण्याकरता हे निकष तुम्हाला लावावी लागते. त्या अंगराजाच्या बायकोचं कूड चांगलं नव्हतं. वेन नावाचा पोरगा पोटी जन्माला आला. तुम्हाला मानावं लागेल नव्ह काहीतरी. तुमच्या माझ्या आईची कूस पवित्र होती. आपल्या आई वडिलांनी शुद्ध बीज पेरलं म्हणून हा परिणाम आहे, मानावा लागेल. तुम्ही जर आशीर्वाद मानत असाल राजे हो, तर तुम्ही शापही मानता पाहिजे. तुम्ही जर नमस्कार मानत असाल तर तुम्ही उपकार मानत असाल तर तुम्ही कृतज्ञ माणसं मानली पाहिजे. तुम्ही देवाची कृपा मानत असाल तर तुम्ही अवकृपा सुद्धा मानली पाहिजे. त्याकरता आपले पूर्वज म्हणतात, त्यांना दया आहे, काळजी आहे. स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज. कुटुंब अडचणीत आलं की भक्त सांभाळतात. सगळेच कुटुंब, संतांची कुटुंब अडचणीत आली नाही. नाथ महाराजांकडे पूर्वापार श्रीमंती होती, 12 एकर जमीन. पण एकदा परिस्थिती अशी बदलली, कर्ज झालं महाराजांवर. 12 एकर जमीन, 700 रुपयाचं कर्ज झालं. ऐका ऐका, एक दिवस सहज चालता चालता हिशोब करणाऱ्या श्रीखंड्याला महाराजांनी विचारलं, श्रीखंड्या, अरे काय म्हणते आपला बजेट यंदाचा? तो म्हणे यंदाचा आपला बजेट नाही महाराज. नाही, काही खरं नाही आपलं, अजून पाऊस नाही. हे काय बजेटाचे लक्षण आहेत का? लेट झाल्या पेरण्या, पेरण्या होणे, पिकाकरता पूरक पाऊस नाही, नदीला पाणी आलं पाहिजे, ओढे आले पाहिजे, तेव्हा विहिरी तुडुंब भरतील. गेल्या वर्षीचं अजून देणं घेणं झालं नाही. मग आता काय करता? श्रीखंडनाथ महाराजांना म्हणतो, महाराज मला असं वाटतं या पंक्ती बंद करून टाका. बंद करायच्या? नाही नाही नाथ महाराज म्हटले, काय झालं तरी चालेल पण पंगत बंद करायची. अहो महाराज, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला. काय किती खर्च होतोय पहा बरं. तुम्ही आलेल्या लोकांना प्रसाद देता भाऊ, गुळाची बेली, हरभऱ्याची डाळ, असं कोण कीर्तनकार देतो का? तुम्ही सगळी मापा आम्हाला लावत जाऊ नका कृपा करून. नाथ महाराजांचं सांग, हे जर आम्ही चालू केलं तर आमच्या बापदादाच्या जमीन विकावं लागतील आम्हाला. बंद करून टाकावं म्हणे ते.
नाथ महाराज म्हटले नाही श्रीखंड, अरे असं कसं चालेल? भानुदासाची कुडी महाविष्णूचा अवतार. सकल संता माझी राजा स्वामी सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. सगळ्या संतांमध्ये वैभव संपन्न संत म्हणून नाथ महाराजांकडे पाहिलं जाईल. आणि कसं बंद करतो पंक्ता? चालणार नाही असं. मग आता काय केलं पाहिजे? होईल आपलं सगळं. कर्जाचा हिशोब पाहिला तर 700 रुपये. ऐका ऐका, फार वेळ कीर्तन करायचं नाही आपल्याला. नाथ महाराजांच्या चरित्रातला इतका सुंदर प्रसंग आहे, वाचनात आला. नाथ महाराजांना थोडी सुद्धा चिंता झाली नाही त्या 700 रुपये कर्जाची. मी त्या काळातले 700 सांगतोय बरं. आज त्याला काही किंमत नसू द्या, तेव्हाचा खूप जमाना, काळ वेगळा. 700 रुपयात कितीतरी एकर जमीन विकत आली असती. नाथ महाराज म्हटले कसं होईल, कसं होईल? होईल तसं होईल. नाथ महाराजांकडे ज्ञानेश्वरीच्या शुद्धतेचं काम होतं. ज्ञानेश्वरीची पहिली परत शुद्ध कोणी केली? नाथ महाराजांनी केली. माऊलींची ज्ञानेश्वरी हातात नाथ महाराजांच्या. जेव्हा पाड प्रेम, तासन तास महाराज विसरून जायचे स्वतःला. ज्ञानेश्वरीच हातात. इकडे श्रीखंड म्हणतो कसं होईल महाराजांचं, कसं होईल? गावातली घरातली बातमी गावात पसरली. पण सावकार दारात आता वाड्यात कर्ज मागायला यायला लागले. एका सावकाराचं जवळजवळ 550 रुपयाचं घेणं होतं महाराजांकडून. तो दारात आला आणि तो म्हटला, ओ नाथ महाराज, आमचे पैसे द्या तुम्ही. 3 पत्र पाठवले, अजून तुमच्या घरच्या नोकरांनी कोणी दिवाणजीने निरोप पाठवला नाही, पत्राला उत्तर दिलं नाही. नाथ महाराज म्हटले काय निरोप दिल दिवाणजी? आमची परिस्थिती जरा डबकायला आली, थोडा अवधी द्या आम्हाला सावकार. थोडासा काल जर तुम्ही दिला, आम्ही तुमचे पैसे परत करू तुम्हाला. तुम्ही काळजी करू नका, 1 रुपया सुद्धा तुमचा आम्ही बुडवणार नाही, 1 रुपया नाही. वचना फिरती अधमजन, आम्ही सज्जनाच्या कुळात जन्माला आलोय सावकार. तुमच्या 1 रुपयाची सुद्धा दगाफटका धोकेबाजी होणार नाही, काळजी करू नका. फक्त एक नम्र प्रार्थना आहे, थोडा अवधी द्यावा आम्हाला, मी आता पैसे नाही देऊ शकत तुमचे. तो म्हटला नाथ महाराज, तुमचा बजेट नाही बसणार 15 वर्ष. आम्ही किती अवधी द्यायचा तुम्हाला? आधीच खूप अवधी झालेला आहे, मला दुसरे व्यवहार पूर्ण करायचे. तुम्हाला काही दिवस अवधी देतो, पण एक अटीवर, जोपर्यंत तुम्ही माझे पैसे देत नाही तोपर्यंत तुम्ही अन्नाचा कण सुद्धा घेऊ नये. तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. नाथ महाराजांना वाड्यात शपथ घालणारा पहिला हिरा आला होता. महाराजांनी त्या सावकाराच्या चेहरा निरखून पाहिला महाराज, आणि त्या गिरिजाबाईंनी त्या असं कानावर हातच ठेवले. अरे राम 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 राम, माझ्या नवऱ्याला शपथ ती पांडुरंगाची. नाथ महाराज म्हटले, सावकार तुम्ही तर अन्न म्हणता हो, तुम्हाला हे नाथ महाराज वचन देताय, जोपर्यंत तुमचं देणं होत नाही तोपर्यंत आम्ही पाणी सुद्धा घेणार नाही. माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. गाडी आली की तिकडे पाहणार. काय आम्ही अन्नाचा कण नाही, पाणी सुद्धा पिणार नाही. वचन देतो तुम्हाला, शपथ घेतली नाथ महाराज. आता नाथ महाराजांना उपवास. मालक जेवला नाही म्हटल्यावर बायको जेवी नो गोंदेगावकर. गिरिजाबाई जेवतील इतकं जीवापाड प्रेम नाही महाराज जेवण. ज्या घरातली मालकीन जेवत नाही, ज्या घराचा मालक जेवत नाही, त्या घरातला श्रीखंडे जेवीनो. कुत्र खात नाही महाराज, मालकानं खाल्लं नाही तर. तुम्ही पहा, जीवापाड प्रेम करा एखाद्या कुत्र्यावर. जर काही दुखवटा झाला ना घरात, कासावीस होत ते कुत्र, कळत नाही त्याला काय खाव, इतकं प्रेम असतं. अन्नच त्याग केला सगळ्यांनी. 4 दिवस गेले. नाथ महाराज ज्ञानेश्वरी हातात सोडायलाच तयार. चेहरा पडून गेला. शेवटी भजनाला भोजन लागतं, अन्नद्रव्य हा अन्नमय कोश आहे.
इथं अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही. 5व्या दिवशी खूप आग्रह केला सकाळी नाथ महाराजांना, पण नाथ महाराज शपथ मोडायला तयार नाही. गिरिजाबाई जाताय जाऊ द्या, शपथ कुठं लागत असते का? गिरिजाबाई पांडुरंगाची आण ती. अगो माझ्या देवाची शपथ आहे, कशी मोडता? नाथ महाराजांचं आणि मालकिनीचं संवाद आहे, त्यांचं संभाषण आहे. जर शपथ मोडली माझ्या देवाला काही त्रास झाला गिरिजाबाई, मी काय करू? देवाला त्रास नको द्यायचा, इतकं प्रेम देवावर. गुडघ्या एवढं धोतर आहे, कटीसी लटी लटीसी बिखरी, कसं बस डोक्याला उपरणं बांधलेलं आहे, खांद्यावर गोंगळ आहे, हातामध्ये कंदील आहे, पोटाला कसना बांधलेला आहे. आणि रात्रीच्या वेळेला सावकाराचा दरवाजा वाजवला. सावकार, दारुळा सावकार. दार उघडता बरोबर मी सांगितलेल्या पेहरावाचा माणूस सावकारानं पाहिला आणि विचारलं, कोण तुम्ही? मी नाथांचा नोकर आहे. एवढ्या रात्री पैसे द्यायला आलो तुमचे. आमच्या मालकाला शपथ घातली राहू तुम्ही. अन्नाचा कण नाही आमच्या मालकाच्या मुखात, पाणी सुद्धा नाही, शरीर क्रश झालं आमच्या मालकाचं. काढा हिशोब. आपण एवढ्या रात्री आत्ताच्या आता हिशोब करा सावकार. मी नोकर आहे, मी सेवक बनून आलोय, पण सेवक मालक सुद्धा बनू शकतो स्वामीवर आळ आल्यावर. तुम्ही हिशोबाची वही काढा. तितक्या रात्री लटलट कापत वह्या काढल्या, हिशोब केल्या. पूर्वी कसण्यात पैसे ठेवायची माणसं, अजूनही काही लोकांकडे कसणे. कसा सोडला आणि त्यातले पैसे काढले. बरोबर पैसे तितकेच हो गोंदेगावकर, जितका हिशोब सावकाराचा तेवढेच पैसे. पैसे दिले, मला पावती द्या. पावती घेतली, सही केली सावकारानं, पैसे पोच पावलो. सावकाराची बायको पाणी घेऊन आली. बाबा, पायाला दमवून पाणी घेऊन जा. तुमच्या घरचं पाणी किती लोकांनी बुडवलं तुम्हाला? काय केलं तुम्ही समाजाचं? अरे माझ्या नाथ महाराजांनी थोडे उशिरा पैसे दिले असते, काय बिघडलं असतं तुमचं? जळता जळत नाही इतकी प्रॉपर्टी दिली तुम्हाला पांडुरंगानं, पण आमच्या मालकावर तुम्ही नाही पैसे ठेवले. माई, आमचा मालक 5 दिवस झाले उपवाशी आहे. तुमच्यासारखी मालकी नाही आमची उपवाशी आहे. सांगा तुमच्या नवऱ्याला, पांडुरंगाची शपथ घातली तुमच्या नवऱ्याने, त्यांना बरं वाटतं काय? आम्ही पाणी पिऊ शकत नाही तुमच्या घरचं, आणि आमचा मालक जेवत नाही तोपर्यंत आम्ही पाणी कसे पिणार? पिलं नाही महाराज, निघून आले. नाथ महाराजांचा डोळा लागला होता. ज्ञानेश्वरी होती बाजूला पडलेली, तर ज्ञानेश्वरीत पावती खोचून ठेवली. पहाट झाली. सावकाराची बायको पूजेला बसली, आणि पूजा करता करता वडिलोपार्जित पांडुरंगाच्या मूर्ती आहे आजही लोकांकडे. पांडुरंगाची मूर्ती पूजा करते, रडते ती. सावकार म्हणे, काय झालं तुला? ती म्हणे, मालक, मूर्ती हसत नाही हो माझ्याकडे पाहून. तुमच्या आईनंतर मी ज्या मूर्तीची पूजा करते, पण माझ्याकडे पाहत नाही, माझ्याशी बोलत नाही, हसत नाही. आपला पांडुरंग रागवला व आपल्यावर, देव रुसला आपल्यावर. करा प्रार्थना देवाला. असं नाही ग काही नाही. तुम्ही पहा, याला पंचगव्याचं स्नान घातलं, तीर्थ दिलं, नैवेद्य दिला, सुंदर वस्त्र नेसवले, शृंगार केला, त्याला हवा तसा टीका लावला, गंध लावला, अत्तर दिलं, सुगंधी द्रव्य दिलं, नाही उतरपत तो. माझ्याकडे पाहत नाही तो. मालक माझा ऐका, हा नाथ महाराजांवर तुम्ही टाकलेल्या शपथेचा परिणाम आहे. तुम्ही एकदा जा आणि नाथ महाराजांना प्रार्थना करा, संत क्षमाशील आहे. आपल्या पोरांना साधूचा कोप लागेल बरं, अंगावर कपडे सुद्धा राहणार नाही आपल्या पोरांच्या. साधूचा कोप घेऊ नका, साधूचा आशीर्वाद घेऊन या. नाथ महाराज क्षमाशील आहे. काय वाईट केलं नाथ महाराजांनी? आपलं काय बिघडवलं? तुम्ही इतकी शपथ घालून आले, टोकाची भूमिका घेतली. मालक, किती लोकांनी बुडवलं, काय केलं तुम्ही? जो घाबरतो त्याला अति घाबरवायचं, जो भीतो त्याला घाबरवायचं. मालक, जा एकदा. बर जातो. नाथ महाराजांच्या वाड्यात आले. बाबा, चुकलं बरं का माझं, तुम्ही रात्री
माझ्या दारात नोकर पाठवला. मी नव्हता इतका त्रास द्यायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही शपथ घातली तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही भोकेले राहिले, अन्नाचा कण घेतला नाही. रात्री तुमच्या नोकराला तुम्ही त्रास दिला. नाथ महाराज म्हटलं मी नाही पाठवला बाबा कोणता नोकर. तुमचा नोकर येऊन गेला महाराज, पैसे देऊन गेला महाराज, मी पावती दिली. मी नाही पाठवला सावकार कोणता नोकर. बघा बघा शोधा महाराज. अरे बाबा ज्ञानेश्वरी सोडली नाही हातातून, कुठं बघू पावती. बाजूला गेलेली ज्ञानेश्वरी घेतली, ओघळता बरोबर पावती पुढं हजर आहे. ती पावती पाहिली, नाथ महाराजांनी हंबरडाच फोडला. सावकार म्हटला मालक नाथ महाराज क्षमा करा बुवा, रात्री पाठवला नोकर, त्रास झाला तुमच्या नोकराला. नाथ महाराजांचे शब्द आहे, मी पाठवला नाही रे सावकारा, तो नोकर झाला गड्या, मी कशाला पाठवले. एकोबा फेडी ऋषी जय पंढरीनाथानं सेवा केली. मुंगी पैठण करणार राहणारे कुर्मदास, हातपाय नसलेले पंढरीच्या वारीला गेले. भानुदास महाराजांचं कीर्तन ऐकून त्या घरातला हरिभक्त जन्माला आल्यानंतर ते कुळ नाथ महाराजांचं सांभाळणार नाही देव. नाथ महाराजांसारखा ज्ञानेश्वरीची सेवा करणारा साधू, पांडुरंगाची उपासना करणारा, कीर्तन करणारा, भावार्थ रामायण लिहिणारा एक संत ज्या वेळेला नजरेला येतो परमेश्वराच्या, ते संतत्व टिकवण्याकरता देवाला नाथांचा नोकर बनावं लागतं. गोंदेगावकर, तुमच्या घरात तुम्ही हरिभक्त जन्माला घाला, कर्ज भरणार नाही पण कर्ज होऊ तर देणार नाही. कोण म्हणतं नाही सांभाळणार? ज्या घरात सदाचारी बालक आहे, पंढरीनाथाची सेवा करणारी माणसं आहे, त्या घराचं वाटोळ होत नाही. आतापर्यंत दाखवा ना एखादा हा माईचा लाल आहे बोलणारा, असा म्हणा मी आहे उभा म्हणा की माझं पांडुरंगाने वाईट केलं. अरे आपल्या कर्मानेच वाईट होतं आपलं.
देव नाही वाईट करत, आपलं झालेलं वाईट देवाकडे ढकलतो आणि चांगलं झालेलं स्वतःकडे घेतो. मित्रा, हा नियम कुठून आणला रे तू? कैचे प्राप्ती जे वेळे निदैव आंधळेपणाचे डोळे, असं ते आपुले डोळे आपण झाकी. म्हणून ऐक, तुझ्या आई वडिलांची इच्छा पूर्ण कर, तुझं भलं होईल. त्यांची इच्छा आहे काय? तयाचे आचरावी पाऊले, पाहुणी सात्विकी श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविल्या असेल आहे ज्ञानोबा बोलतात. कोणाच्या मागे जा? श्रुती स्मृतीचे अर्थ जे आपणची होनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे, हे मूर्त रूपाने नटलेल्या श्रुती माऊलीच्या रूपाने नटलेल्या संतांकडे जा. ही अपेक्षा आपल्या वाडवडिलांची, आणि ती अपेक्षा तो कोबरे तुम्हाला मला सांगतायत. मूर्त रूपाने तुमचं सुद्धा जीवन सुंदर नटवा, संतांकडे न्या. मग तुम्ही हरिभक्त म्हणवाल, मग तुम्ही भक्त म्हणवाल, मग तुम्ही भक्तराज म्हणवाल. असं जर तुम्ही केलं तर त्याचा परिणाम यमाचे यमदंड चुकविल नरक, वंशी झाली या एक खरी भक्त. यमयातनेचे पितर चिंतिताती निरंतर, राम 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 राम, दाह होतोय, त्रास होतोय, असं महाराजांचं प्रमाण आहे. आपले पितर म्हणतात, देवा पाठव रे, लवकर पाठव रे आमच्या वर्ष श्राद्धाला, पुण्यस्मरणाला. त्या टाळाचा आवाज लवकर येऊ दे इकडे. तो टाळाचा आवाज आला की मग ते पितर मुक्त होतात. यमयातनेचे पितर, यातना इतक्या चिंतिताती निरंतर, रात्र दिवस ध्यान चाललंय चांगल्या मुला करता, चांगल्या नातवा करता, चांगल्या प्रजे करता. इतकी ताकद आहे आपल्या पूर्वजांकडे. म्हणून यमयातनेचे पितर, ते चिंतणारे पितर, चिंता करणारे पितर जर तुम्हाला मुक्त करायचे असतील तर यमाचे यमदंड चुकविल नरक. केवळ तुमच्या घरातला भक्त, केवळ तुमच्या घरातला सदाचार, मुलीनेही भक्त असावं, सुनीनेही भक्त असावं, मुलानेही भक्त असावं. सगळ्या सुनांकरताही कांगणे परिवारातले वर्ष श्राद्ध जेवढं धर्मादादांकरता, विकासरावांकरता महत्वाचं आहे, तेवढं त्यांच्या सुनांकरताही महत्वाचं आहे. का? तुमच्या लेकराचं भविष्यच या पुण्यस्मरणावर आहे. यांचा आशीर्वाद मिळवायचा असेल आणि तो आशीर्वाद तुमच्यापेक्षाही तुमच्या पोरांना कामाला येणार आहे. कांगणे परिवारात नांदायला आलेल्या सुनेकरता हा दिवस आशीर्वादाचा आहे. का? तिच्या पोटी जन्माला आलेली संतती या आशीर्वादानं आपली क्रांती करणार आहे. इतके क्रांतिकारक विचार आपल्या संतांनी आपल्याला दिले. म्हणून आपण त्या विधीकडे लक्ष देऊन आपल्या आईवडिलांचा, आपल्या पूर्वजांचा, आपल्या स्वकीयांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथं माणसाचे स्वभाव इतके बदलले की माणूस कोणाचं ऐकूनच घेत नाही. कीर्तनकाराचा सोडा, उगून पाजला एखादा साधू लोकांना. किती संत गेले, किती त्यांनी तळमळीने सांगितलं. आपल्या जवळ काही संत झाले नाही, किती सांगितलं. खेडले जुंगेकर बाबांनी किती प्रयत्न केले या भागातला परमार्थिक वारसा टिकवण्याकरता. अशा अनेक महात्मे होऊन गेले. या भागामध्ये येताना या महात्म्यांची आठवण येते की त्यांनी कसा परमार्थ केला. असं आमच्या भागामध्ये आम्हाला वक्तीबाबा सारखा साधू सापडला, अधिपती रामभाऊ बाबा सारखे संत सापडले. आजी मुक्ताबाई संस्थांची प्रगती पाहिली, तिथले 100 पोरं टाळ वाजवणारे पाहिले की या जुन्या लोकांचं स्मरण होतं. अरे विहिरीतलं पाणी काढून काकडा शिकवला या लोकांनी आपल्याला, आणि आज सुखाचे दिवस आले ते आपल्या जवळ नाही. 3-3 तास बिचारांनी काकडा घ्यावा. त्या भजनाचं आपल्याला मिळालेलं फळ आहे. पोरगा वारला वक्ते बाबाचा, पंढरपूरून गेले नाही बाबा. मुलगा वारला पोटचा, गेले नाही पंढरपूरची वारी सोडून. आपली बकरी मरू द्या बर. विनोद नाही, परिस्थिती आहे तुमची माझी. आपण हे टिकवण्याकरता असं समजू नका की सहज झालंय बुवा. त्याच्याकरता खूप लोक गेले, अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली की हे टिकलं पाहिजे, भजन टिकलं पाहिजे, उपासना टिकली पाहिजे, लोकांना सेवा घडली पाहिजे. ते सेवेचं फळ खूप लोकांना चांगलं मिळणार आहे. लोकांनी चेष्टित करून टाकलं, माणसं स्वभाव बदलत नाही. त्यामुळं माझी प्रार्थना आहे, एखाद्याजवळ पुस्तकी ज्ञान असेल तर ते गुंडाळून ठेव बाबा. तुझं ज्ञान इकडे उपयोगाला येणार नाही. जगात 2 सत्ता आहे, एक शास्त्राची आणि दुसरी शासनाची आहे. पहिली सत्ता शास्त्राची आहे, नंतर शासनाची आहे. शासनाच्या सत्तेत बदल होतो, कधी एक उपमुख्यमंत्री असतो तर कधी 2 होतात. ही शासनाची सत्ता आहे, त्या सत्तेत बदल होऊ शकतो. या शास्त्राच्या सत्तेत कधी बदल होत नाही. शासनाची सत्ता बदलली म्हणून गीतेचे अध्याय 19 होत नाही, किंवा शासनाची सत्ता बदलली म्हणून गीतेचे 17 अध्याय होत नाही. ते विधिविधान आहे, ते कोणी बदलू शकत नाही. का? त्या विधिविधानाची सेवा करणारी आमची बापदादे, त्यांनी सेवा केली म्हणून ते स्थिर राहिलं, स्थित राहिलं. आणि ते जर इतकं स्थिर आपल्याकरता राहिलं असेल, ज्यांच्या कृपेने राहिलं त्यांच्याकरता करा ना थोडंसं भजन.
त्यांच्याकरता करा नाही आपण केलं खरंच पितृसेवा पुण्य लाभले निधान ब्रह्म सनातन अंगसंग आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद मिळेल तो एकाच धारणेने मिळेल की त्यांच्या त्रासातून मुक्त झाल्यानंतर आपल्याकडे लक्ष देऊन आपल्या परिवारावरती कृपा करतील आणि त्यांनी कृपा करावी या करतात वंशी झाली या एक हरिभक्त स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज वंशी झाली या एक हरिभक्त विठ्ठल विठ्ठल मी काय तुम्हाला भावनिक करायला हे सगळं सांगत नाही मला ते आवडत सुद्धा नाही मी काही ठरवून कीर्तन करत नाही नेहमी कीर्तन ऐकणारे माणसं त्यांना माहिती आहे पण ओघाओघात आपल्या परंपरेची भावना तुमच्यापर्यंत पोहोचवता आली विषय निघाला वातावरण भावनिक करण्याकरता हे काही माझं वर्णन नव्हतं ओघाओघात आलेला विषय पण आपल्याला प्रार्थना आहे की आपण हे सगळं घेऊन जा या संप्रदायाचा स्वीकार आपण जर आनंदाने केला असेल त्याचा थोडा स्वभाव बदलावा जिथं आहे तिथून बदला थोडंसं अतिराग येतो का याचा अभ्यास करा अतिलोभ आहे का याचा अभ्यास करा अति ममता आहे का याचा अभ्यास करा अति वासना आहे का याचा अभ्यास करा कोण करेल अभ्यास मी तुम्ही माझा करणार मीच माझा करेल तुम्हीच तुमचा करा सिंहावलोकन करू कधीतरी जीवनाचं श्री तुकोबांच्या सांगण्याप्रमाणे की वाट सर करून पांडुरंगाच्या चरणावर जाऊ असं स्वप्न आपण सगळेजण पाहूया ते स्वप्न जर पाहिलं तर आपल्या पापाचं क्षालन आपली इंद्रिय ताब्यात ठेवण्याची धर्मसंस्कृती या इंद्रियांना वळण लावण्याचे आचार विचार संत ज्ञानोबा आहे तुकोबा आहे आदिशक्ती मुक्ताबाई विश्वगुरू निवृत्तीनाथ आपल्याला देतात आणि आपली ही वाट सर करून येतात आता मरणं खूप सोपं आहे महाराज जगणं कठीण आहे जगणं कठीण आहे त्याही चांगलं जगणं कठीण आहे चांगलं जगता येत नाही चांगलं जगण्याकरता विचाराचा पाया मजबूत लागतो तो तुम्ही करून घ्या आणि ते करून घेण्याचं सामर्थ्य धाडस आपल्या परंपरेत आहे म्हणून माझी आवर्जून विनंती स्वभाव बदला स्त्रीने बोलणं आपलं कमी केलं पाहिजे घरातलं वातावरण टिकवा तुमच्या बोलण्याने खूप घरात परिणाम होतात याचे लक्ष स्त्रीला आलं पाहिजे आपल्या बोलण्याने आपल्या घरातलं चांगलं वातावरण गोकुळासारखं बदलू नये खूप मोठ्यानं बोलणारे स्त्री आहेत काय पुरुषार्थ साधणारे आपण किती बोलायचं खूप काही काही माणसं वाचाळवीरासारखे बोलत राहतात हवं ते वाटेल ते आता बोलण्यापैकी किती ताटम होत आहे महाराष्ट्रात तुम्हाला काय बोलायचं तुमच्या घरात बोला ना तुम्ही जगातलं वातावरण बदलवण्याचा कोणी प्रयत्न करू नये थोर महापुरुषांबद्दल कोणी बोलू नये कोणीच बोलू नये तुम्हाला माहिती असो नसो समाजामध्ये एक तर चांगलं वातावरण निर्माण होत नाही आणि निर्माण झालं तर ते बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करू नये तुमच्यात ताकद नाही ना तुम्ही वातावरण चांगलं निर्माण करू शकता द्वेषाने नाही याचा द्वेष करायचा त्याचा द्वेष करायचा किती दिवस द्वेष करायचा कोणाकोणाचा द्वेष शिकवता लोकांना हे मुसलमान काय काढून देता का भारतातून आता यांचा द्वेष करायचा आम्ही आमचा धर्म आम्हाला टिकवायचा हिंदू धर्म पण मुस्लिमांचा द्वेष करू नये याचा द्वेष करू नये त्याचा द्वेष करू नये मुस्लिमांनी मुस्लिमांचा धर्म टिकवा पण हिंदूचा द्वेष करून ना त्यांनी आपला द्वेष करून त्यांचं भलं होणार आहे ना आपण त्यांचा द्वेष करून आपलं भलं होणार आहे हे दोघी ज्या दिवशी एकत्रित राहतील ते त्यांचा धर्म टिकवतील आपण आपला धर्म टिकवू त्यावेळेला देशाची प्रगती होईल विरोधात कधी प्रगती होत नसते विरोधाभासात या देशाची क्रांती होणे शक्य नाही साधू संतांचे विचार स्पष्ट आहे निर्देश आहे खुले विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म तो का म्हणे एका देहाचे अवयव अरे देह एक आहे ना मग याचे अवयव येते भारत देश एक आहे ना आता या देशाचं अंग येते ते बदलवणं शक्य नाही सांभाळ करून एकमेकांना पदराखाली घेऊन कोंबडीचे पिल पंखाखाली घेऊन सुरक्षित देश हा टिकवायचा आहे हे सगळं सांभाळायचं आहे असा विस्तार विचार व्यापक विचार आपल्या संतांचा आहे पण त्याकरता सुरुवात स्वतःपासून करावी इथं माणसं बदलतच नाही इतक्या साम्राज्य झालं विचारांवर लोकांचं पगळा बसून गेला काय माणसं बदलत नाही सल स्वभावाची तुम्ही नवरा बायकोतच पाहा ना काही ठिकाणी मालक सज्ज नाही बाईचा सल स्वभाव आहे ती ऐकत नाही तिला उलट म्हणावती सरळ काम करते सरळ म्हणावती उलट काम करते आमच्या भागात एक जोडपं एवढा दृष्टांत सांगतो सेवा संपवतो तुम्ही बोर नाही झाले जोडपं होतं पण कोण्या भागातलं आमच्या तुम्ही म्हणा तुमच्या भागातलं असं कारण अजून आहे आपल्याकडे 10-15 मिनिट पण उल्लंघन करून 10-15 मिनिट एक 5 मिनिटात सेवा आवरतोय ते जोडपं असं त्यातल्या बाईचा स्वभाव जर असल होता मालकाने सरळ म्हटलं बाईला की उलट काम करायची उलट म्हटलं की सरळ करायची एक दिवस दत्तूजी बा दृष्टांत सांगायचे आमच्या बरबगावकर कीर्तन करा
एक दिवस झालं असं, त्या बाईचे मामा आले आणि त्या बाईचे मामा आल्यावर यांनी बुवांनी सांगितलंय बाय तो मामा कधी नव्हता आले, मस्त पुरणपोळी बनव. त्या बाईला सरळ म्हटलं ते उलट वागायची. आता याला काही लक्ष राहणार की बोळीची अशी उलटच बोलावं लागतं. ती म्हणे पुरणपोळी मला काम आहे, मी पिठलं भाकरी करते. बापरे, हा म्हणे चूक झाली आपली, आपण उलट बोलायला पाहिजे होतो. अगं पण तुझा मामा कधी नव्हता आला. ती म्हणे येऊ द्या कधी नव्हता आला, त्याला काय, मला वेळ नाही. पिठलं भाकरीचं जेवण केलं, सोप्या भाषेत बेसन. बेसनाचं नाव बेसन म्हणजे जे कोण्या सणाला चालत नाही त्याला बेसन म्हणतात. ते बेसन बनवलं. मामा म्हणे पाय टाकणार यांच्या घरी परत कधी. मामा निघून गेले. काय दिवसांनी यायचे मामा आले, बुवाचे मामा. तो म्हणे आपल्याला तर आपल्या मामाला चांगलंच खाऊ घालायचंय, पण करता काय. तो बायकोकडे गेला आणि म्हटलं बघ तुझ्या मामाला जशी पिठलं भाकरी खाऊ घातली तशी माझ्याही मामाला खाऊ घाल, लवकर जाऊ दे. ते म्हणे मी पुरणपोळी करीन. हा म्हणे जमलं काय, गुण आला बुवा. उलट बोलल्यावरच ही सरळ वागायची. पुरणपोळीचं जेवण केलं, मामा तृप्त झाली, तृप्तीचा ढेकर. वा वा वा. काय दिवसाचा सप्ताह होता गावात. तुमचा झाला ना आता सप्ताह होता. दुपारच्या वेळेला टाळकऱ्यांना विचारलं काय स्वयंपाक बनवायचा. टाळकरी म्हटलं बनवा तुमच्या मनाने. मालक म्हटलं बघ बनव काहीतरी साधी भेंडीची भाजी बिजी. ती बाई म्हणे मी लड्डू करी. टाळकरी म्हटले काका रागवू नका, पण तुमच्यापेक्षा काकींचा स्वभाव मोकळा आहे जरा. तो म्हणे किती मोकळा आहे, तुम्हाला जेवण करताना दाखवतो, या तुम्ही संध्याकाळी. टाळकरी बसली जेवायला. बाई पानं वाढायला लागल्या. खरंच बाई पानं बरोबर वाढत होत्या, पण बाबांनी मुद्दामच म्हटलं पानं जरा हळू वाढावं. असं म्हटल्यावर ती बाई उभ्यानं पानं फेकली. मालक म्हणे तू उभ्यानं पानं फेकून राहिली, पाय जो पानावर पायगी पडू देशील नाही तर ती बाई पानं चालल्या. टाळकरी म्हणत अरे बापरे काकाच बरं आहे रे म्हणे भाऊ. कसं बस जेवण केलं. टाळकरी निघून गेले. पेरणीला गेले शेतात. कडवण होते पहिली, बैलगाडी जायची नाही, चिखलाची रस्ता कडवण, ते घेऊन शेतात जायचे. जुन्या काळात दत्तूजीवा सांगायचे बरं का दृष्टांत. शेताला गेले आणि पाणी चालू झालं, धो 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 पाऊस. तिकडून येताना ओढ्याला पूर, नदीला पाणी आलं. अरे बापरे, मालक म्हणे पाणी किती वाढलं, पाणी वाढणार आहे, अजून पाऊस चालू आहे, वरचा आपल्याला गावात जायचं लवकर. मग त्यांची बैलजोडी होती, त्यातला एक बैल बांडा होता, एकाला अर्धच शेपूट होतं. आता कोणत्या माणसाला मंडपात इतक्या बसलेल्या लोकांना आठवत राहू शकतो की आपल्याला जीवनभर उलट बोलायचं. कोणीतरी करू शकतं असं. अगोदरच घाबरलेला माणूस तो म्हणे बैलाचे शेपूट धरून तिकडच्या काठावर जायचे, याला जरा शेपूट कमी आहे, त्याचं शेपूट मी धरतो, या लंब्या बैलाचे शेपूट तू धर. ती म्हणे मी धरेल त्या बैलाचे शेपूट. त्यानं डोक्याला हात लावला. राम 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 म्हणे आपल्याला आठवण राहिली निघाड्या, मला वाटलंच असं करेल म्हणे. धरलं व शेपूट. आता अगोदरच त्याला शेपटी कमी. मध्यभागी आले, पाणी वाहतंय, पाणी वाढतंय, ते बैल पुढं दोघं मागं, बैल पुढं दोघं मागं. याचं पूर्ण लक्ष बायकोकडं. तो म्हटलाय बघ त्याला जरा शेपटी कमी आहे, जरा फिट पकडून ठेव. ते म्हणे मी ढिल्ल धरी. नवरा म्हणे ढिल्लही धरलं चालते बापा, फक्त सोडजू नको की झालं. ते म्हणे हे सोडलं, गेलं शेपूट सोडून. गेली ते वाद. तुमच्या गावात नदी आहे का गोंदेगाव? काही चांगलं गाव आहे तुमचं, सगळंच आहे बा तुमच्या गावात. कुठे आहे नदी? वाहते इकडे ना, इकडे नदी इकडे वाहत, इकडे वाहत होती नदी. रामभाऊ चालली इकडे पाहायला. 2-4 माणसं भेटली. म्हणजे रामभाऊ झालं काय? अरे म्हणे बायको होऊन गेली गड्यात. अरे रामभाऊ कुठून होऊन गेली? आणि खालून. मग तू वरती कशाला चालला? आपली नदी खाली वाहते. रामभाऊ म्हणे भाऊ तुम्हाला नाही कळणार, माझं आयुष्य गेलं रे, ती खाली जाऊच शकत नाही म्हणे ती वरती. काही लोकांचा स्वभाव आहे यातला. आधी होती दासी पटराणी गेली तिची तिचे हिंडणे जायना, मूळ स्वभाव जायना, मूळ भाव जायना. आधी होता ग्राम जोशी राजे पद दिले त्याचे त्याचे पंचांग रायना, मूळ स्वभाव जायना, मूळ स्वभाव जायना. आधी केला सतसंग तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन त्याचे भजन त्याचे भजन रायना, मूळ स्वभाव रायना, मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना. या स्वभावावर तुम्हाला जरा उषत लागलं
तर ते औषध आमच्याकडे, तुम्ही औषध घ्या, एकटं घ्या, हमखास गुण आल्याशिवाय राहणार नाही. पण औषध घेत नसाल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. टाळी वाजवा, टाळी 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 टाळी. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. आमच्या काय बा जाईल, जनार्दनी आमचे काय बा जाईल, आमचे काय बा जाईल. बोली तुझे बोली बोली तुझे पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा. बोली बोली तुझे बोली बोली पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा, पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा. वर्तमान मोठे मोठे वर्तमान मोठे वर्तमान कोटे कोटे वर्तमान कोटे, मोठे दादा वर्तमान मोठे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. बोलू आम्ही वर्तमान मोठे, लटकन बोलो आम्ही वर्तमान कोटे, बोलू आम्ही वर्तमान मोठे, लटकन बोलो आम्ही वर्तमान कोटे. वर्तमान मोठे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, बोलू आम्ही वर्तमान मोठे. लटकन बोलो आम्ही वर्तमान कोटे. पिंगागे बाई पिंगागे, पिंगागे बाई पिंगा गवाई पिंगा ग, पिंगा गवाई पिंगा, पिंगागे बाई पिंगागे, पिंगागे बाई पिंगा. पिंगा गवाई पिंगा ग, पिंगा गवाई पिंगा. अवघा 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 धागड दिगा ग, अवघा धागड दिगा ग, अवघा धागड दिगा ग, अवघा धागड दिगा ग. नको नको घालू पिंगा गे, नको नको घालू पिंगा गे, नको नको घालू पिंगा गे. मल्हारी
डुगुडुगु ऐका डुगुडुगु ऐका बोली बोले तो देखा बिगड़ा बाजारी बोली बोले तो देखा बोली बोले तो देखा बिगड़ा बाजारी बोली बोले तो देखा बोली बोले तो देखा Oh,